आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। एमआईडीसी पुलिस थाने की गुना शाखा की बड़ी कामगिरी, 5 चोरी की बाइक और 1 घरफोड़ी करने वालों को किया गिरफ्तार। सोलापुर शहर एमआईडीसी पुलिस थाने की गुना शाखा टीम ने गुप्त सूचना के आधार पर बाइक चोरी व घरफोड़ी करने वालों को पकड़ पूछताछ करने पर पता चला कि शहर व ग्रामीण इलाकों से 5 बाइक और दिन दहाड़े घरफोड़ी कर वायर के बंडल चुराए थे। इस मामले में पुलिस ने कुल 3,03,000 रुपये का मुद्देमाल जब्त कर लिया है। इस मामले की अधिक जानकारी एमआईडीसी पुलिस थाने के पुलिस अधिकारी ने दी है। सोलापूर शहरामध्ये वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय पोलीस उपायुक्त, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय वाघमारे सर यांना मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने गुन्ह्याची उकल करून आरोपी ताब्यात घेणे व अटक करणे आणि मुद्देमाल रिकव्हर करणे या अनुषंगाने वारंवार सूचना दिल्या होत्या। माननीय पोलीस निरीक्षक एमआयडीसी यांनी आम्हाला बेबी पथकांना या अनुषंगाने कारवाई करण्याचे वेळोवेळी आदेश दिले होते। त्याची अंमलबजावणी करत असताना आम्हास गोपनीय बातमीदारामार्फत माहिती भेटली की चेतन हॉटेल परिसरात इसम नामे राजू रसूल बेग शेख हा त्याच्याकडे एक मोटरसायकल चोरीची असल्याची व ते मोटरसायकल चोरीची घेऊन फिरत असल्याची गोपनीय बातमी भेटली होती। त्या अनुषंगाने आम्ही सापळा लावून सदर परिसरात त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे पोलीस स्टेशन येथे आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नमूदची मोटरसायकल ही इसम नामे सत्यवान रामहरी भोसले उर्फ सिरसट याने चोरी करून विक्रीसाठी दिल्याचे सांगितले। तसेच या व्यतिरिक्त आणखी 3 मोटरसायकल त्याच्याकडे असल्याचे सांगितले होते। असे एकूण 4 मोटरसायकली नमूद इसमाकडनं जप्त करून त्यात 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। यानंतर त्यांच्याकडनं एकूण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील 1, सोलापूर ग्रामीणमधील वैराग पोलीस स्टेशन, पंढरपूर शहर आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन अशा सर्व पोलीस स्टेशनच्या 1-1 मोटरसायकली आम्ही गुन्ह्यातील जप्त केलेले आहेत। यानंतर इस्कॉन मंदिर परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी चोरी झाली होती। त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 540/24 हा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यात आरोपी इसम नामे फरीद कलीम हिरोळी व 21 वर्ष राहणार बीडी घरकुल कुंभारी तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेलं होतं। गुन्ह्यात गेलेल्या 48,000 रुपये किमतीचे केबल वायर तसेच गुन्हा चोरी करताना वापरलेली एक मोटरसायकल असे मिळून संबंधित आरोपीकडनं आम्ही 1,85,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अशा या वेगवेगळ्या 2 कारवाईमध्ये एकंदरीत आमच्या पोलीस स्टेशनकडनं डीबी पथकाकडनं 3,03,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून त्यात एकूण 3 आरोपी व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे।